नमस्कार, मी प्राध्यापक B.S. दहिफळे. या व्हिडिओतून आपण खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कसे मोजायचे हे शिकणार आहोत. नमस्कार सर्वांना, माझा स्नेहपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार. आपण राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाबद्दल जाणून घेत आहोत आणि या प्रकरणामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं याबद्दलची चर्चा सुरू आहे. या अगोदरच्या 2 व्हिडिओमधून मी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 2 पद्धती शिकवलेल्या आहेत. त्यामध्ये उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत अशा 2 पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं याबद्दलचे 2 व्हिडिओ या अगोदर मी शेअर केलेले आहेत. जर आपण ते पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागील व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील, डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक वरून. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला समजून घ्यायचं आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची 3री आणि अंतिम पद्धत म्हणजे खर्च पद्धत. खर्च पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना देशातील सर्व नागरिकांकडून किंवा खाजगी व्यक्ती, उद्योजक, शासन यांच्याकडून वस्तू आणि सेवांच्या उपभोगावर होणारा खर्च आणि गुंतवणुकीवर होणारा खर्च विचारात घेऊन जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाईल तेव्हा त्याला खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजणे असं म्हणतात. देशातील नागरिक, शासन, उद्योजक यांच्याकडून उपभोग्य वस्तूंवर आणि भांडवली वस्तूंवर खर्च केला जातो किंवा उपभोगावर आणि गुंतवणुकीवर खर्च केला जातो आणि हा केला जाणारा खर्च विचारात घेऊन किंवा त्या केल्या जाणाऱ्या खर्चाचे मूल्य विचारात घेऊन जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाईल तेव्हा त्याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो खर्च पद्धत. आता खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी या सूत्राचा वापर केला जातो. म्हणजे या सूत्रानुसार खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. सूत्र काय आहे बघा, नॅशनल इन्कम इज इक्वल टू C प्लस I प्लस G प्लस X मायनस M प्लस R मायनस P. या प्रत्येकाचा अर्थ खाली मी तुम्हाला मराठीमधून स्पष्टपणे दिलेला आहे. याचा अर्थ C म्हणजे कन्झम्पशन, कन्झम्पशन म्हणजे उपभोग खर्च. आता कन्झम्पशन कॉस्ट म्हणजे उपभोग खर्च, खाजगी अंतिम उपभोग खर्च याचा अर्थ समजून घेऊया. या पहिल्या C चा अर्थ आपण समजून घेत आहोत किंवा यालाच आपण खाजगी अंतिम उपभोग खर्च असं म्हणत आहोत. मग देशातील सर्व खाजगी व्यक्तींकडून दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा यांच्या उपभोगावर खर्च केला जातो. मग लोकांकडून अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर होणारा खर्च असेल किंवा चैनीच्या वस्तूंवर होणारा खर्च असेल किंवा सुखसोयीच्या वस्तूंवर होणारा खर्च असेल, हा सगळा खर्च म्हणजे खाजगी अंतिम उपभोग खर्च होय. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य किंवा मोटारसायकल, मोबाईल, आपण दैनंदिन जीवन जगत असताना सुखसोयीच्या आणि चैनीच्या वस्तूंवर करत असलेला खर्च, या सगळ्या खर्चाचा समावेश हा खाजगी अंतिम उपभोग खर्चामध्ये होतो. आता खाजगी अंतिम उपभोग खर्चामध्ये या व्यतिरिक्त आरोग्यावर खाजगी व्यक्तीकडून होणारा खर्च, शिक्षणावर खाजगी व्यक्तींकडून होणारा खर्च, वाहतूक सेवांवर खाजगी व्यक्तींकडून होणारा खर्च यासारख्या सेवांवर होणाऱ्या खाजगी उपभोग खर्चाचाही समावेश याच्यामध्ये होतो. मग अशा पद्धतीनं खाजगी अंतिम उपभोग खर्च मोजला जाईल किंवा खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. हा एक मुद्दा झाला. आता दुसरा प्लस I म्हणजे इन्व्हेस्टमेंट. आता स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च,
म्हणजे खाजगी उद्योजक किंवा खाजगी व्यावसायिक यांच्याकडून नवीन उद्योग सुरू करण्यासाठी, उद्योगांचं नूतनीकरण करण्यासाठी, कंपनी सुरू करण्यासाठी जो गुंतवणूक खर्च केला जाईल व एका वर्षाच्या काळामध्ये खाजगी संयोजकांकडून किंवा खाजगी उद्योजकांकडून वेगवेगळ्या उद्योगासाठी, नवीन व्यवसायासाठी, नूतनीकरणासाठी ज्यावेळी गुंतवणूक खर्च केला जाईल तेव्हा त्या गुंतवणूक खर्चाला विद्यार्थी मित्रांनो स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च असे म्हणतात। यालाच आपण इन्व्हेस्टमेंट कॉस्ट असं म्हणत आहोत। हा जो खाजगी गुंतवणूक खर्च आहे, हा खाजगी गुंतवणूक खर्च खाजगी उद्योजक आणि व्यावसायिकांकडून भांडवली वस्तूंवर होणारा खर्च असतो। त्यामुळं या सगळ्या खर्चाचंही मोजमाप किंवा मापन हे खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केलं जातं। हा दुसरा मुद्दा झाला। तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट कन्झम्पशन कॉस्ट आणि गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट कॉस्ट, ज्याला आपण सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि सरकारचा गुंतवणूक खर्च असं म्हणत आहोत। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो देशातील लोकांकडून ज्या पद्धतीनं उपभोगावर खर्च होतो आणि गुंतवणुकीवर खर्च होतो, अगदी त्या पद्धतीनं सरकारकडून सुद्धा देशामध्ये शासनाकडून किंवा सरकारकडून उपभोगावरही खर्च होतो आणि गुंतवणुकीवरही खर्च होतो। आता सरकारचा उपभोग खर्च कोणता आहे हे समजून घ्या। सरकारकडून कायदा, सुव्यवस्था, संरक्षण, आरोग्य, शिक्षण या गोष्टींवर जे सरकार खर्च करतं किंवा शासनाकडून याच्यावर जो खर्च केला जातो त्याचा समावेश हा सरकारच्या अंतिम उपभोग खर्चामध्ये होतो। आता सरकारचा अंतिम उपभोग खर्च राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना काय करावा लागेल? मोजावा लागेल खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना। हा एक झाला। दुसरा सरकारचा अंतिम गुंतवणूक खर्च, म्हणजे खाजगी गुंतवणूकदार ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करतात, अगदी त्या पद्धतीनं सरकारकडून सुद्धा रस्ते, रेल्वे, धरणे, कालवे, वीज निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाते आणि या गुंतवणुकीवर शासनाकडून जो खर्च केला जाईल त्या खर्चाचा समावेश हा गुंतवणूक खर्चामध्ये होतो। त्याच्यामुळं सरकारकडून जो उपभोगावर खर्च केला जाईल आणि गुंतवणुकीवर खर्च केला जाईल या दोन्हीही खर्चाचा समावेश हा खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केला जातो, ज्याला आपण सूत्रामध्ये जी असं म्हटलेलं आहे। म्हणजे स्थूल देशांतर्गत सरकारी अंतिम उपभोग खर्च व गुंतवणूक खर्च याला आपण जी असं म्हटलेलं आहे। आता पुढे जाऊया। पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे X मायनस M, तर निव्वळ विदेशी गुंतवणूक किंवा निव्वळ निर्यात। आता निव्वळ निर्यात म्हणा किंवा निव्वळ विदेशी गुंतवणूक म्हणा किंवा निर्यातीमधून आयात वजा करणं म्हणा, एकच। म्हणजे नेमकं काय तर दुसऱ्या देशानं आपल्या देशात तयार झालेल्या वस्तूंवर जेवढा खर्च केलेला असेल, म्हणजेच आपल्या वस्तू ज्या निर्यात झालेल्या आहेत त्या निर्यात झालेल्या वस्तूंवर इतर देशातील लोकांनी जो खर्च केला त्या खर्चाचं मापन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावं लागेल। आणि दुसऱ्या देशातील वस्तूंवर भारतीय व्यक्तीने जो खर्च केला किंवा आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर जो खर्च झालेला असेल तो खर्च वजा करावा लागेल। मग निर्यात होणाऱ्या वस्तूंवर दुसऱ्या देशातील लोकांनी केलेल्या खर्चामधून आयात होणाऱ्या वस्तूवर भारतीय व्यक्तीने केलेला खर्च वजा केला असता आपल्याला जे मूल्य मिळतं त्याला निव्वळ निर्यात किंवा त्यालाच निव्वळ विदेशी गुंतवणूक असं म्हणतात। आणि ही निव्वळ विदेशी गुंतवणूक खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना विचारात घ्यावी लागेल किंवा मोजावी लागेल। याला म्हणतात निर्यात वजा आयात म्हणा किंवा X मायनस M, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट म्हणा, किंवा यालाच निव्वळ विदेशी गुंतवणूक किंवा निव्वळ निर्यात असंही म्हणतात। आणि याचं मापन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलं जातं। आता तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे निव्वळ प्राप्ती।
निव्वळ प्राप्ती ही सुद्धा खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना विचारात घेतली जाते। आता याच्यामध्ये R-P असं म्हटलेलं आहे या सूत्रामध्ये। तर R या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या। R म्हणजे आपल्या देशातील वस्तू आणि सेवांवर परदेशातील किंवा दुसऱ्या देशातील व्यक्तीने केलेला जो खर्च आहे त्याला आपण R असे म्हणतो आणि तो मोजला जातो कशामध्ये? राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना किंवा खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपल्या देशात तयार झालेल्या वस्तूंवर दुसऱ्या देशातील व्यक्तींनी जो खर्च केलेला असेल तो खर्च म्हणजेच R हा मोजला जातो। आणि याच्या उलट दुसऱ्या देशातील वस्तूंवर भारतीय व्यक्तींकडून जो खर्च केला जाईल अशा केल्या जाणाऱ्या खर्चाचं मूल्य म्हणजेच P हे राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केलं जातं। खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना हे आपल्या देशातील व्यक्तींनी इतर देशातील वस्तू आणि सेवांवर केलेला जो खर्च असेल तो खर्च वजा केला जातो, त्याला आपण R-P असे म्हणतो आणि यालाच दुसऱ्या शब्दात निव्वळ प्राप्ती असे म्हणतात। आणि या निव्वळ प्राप्तीचं मूल्य खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना विचारात घ्यावं लागतं। हे सगळं जरी खरं असेल किंवा या सगळ्या पद्धतीनं जरी आपण या सूत्राचा वापर करून खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असू तरीही आपल्याला त्याच्यासोबतच हे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात किंवा काही दक्षता घ्याव्या लागतात किंवा काही वेगवेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते। का काळजी घ्यावी लागते? तर खरं वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न खर्च पद्धतीने मोजता यावं याच्यासाठी काही दक्षता विचारात घ्याव्या लागतात। आता या दक्षता काय आहेत? त्यातली पहिली दक्षता आहे ती म्हणजे ज्या वस्तूवरील खर्च आपण मोजतो आहोत तो मोजला जाणारा खर्च 2 वेळा मोजला जाणार नाही, म्हणजे त्या वस्तूच्या खर्चाची दुहेरी गणना होणार नाही याची काळजी घ्यावी लागते। कारण दुहेरी गणना झाली तर खर्च पद्धतीनेही राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ते चुकीचं ठरेल, त्याच्यामुळं दुहेरी गणना होणार नाही किंवा एखाद्या वस्तूवरील खर्च 2 वेळा मोजला जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागते। नंबर 2, जुन्या वस्तूंच्या विक्रीवरील खर्च या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजता येणार नाही, कारण जुन्या वस्तूंच्या विक्रीवर जो खर्च केला जाईल हा केला जाणारा खर्च चालू वर्षातील खर्च नसतो, त्यामुळं चालू वर्षातीलच खर्च आपण विचारात घेत असल्यामुळं जुन्या वस्तूंवर केलेला विक्री खर्च हा खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घेतला जात नाही किंवा मोजला जात नाही। हे दुसरी दक्षता घ्यावी लागेल। तिसरी दक्षता आहे ती म्हणजे हस्तांतरित देणी, म्हणजे सरकारला काही देणी द्यावी लागतात, ते हस्तांतरित देणी असतात। या हस्तांतरित देण्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजमाप करू नये किंवा मापन करू नये। उदाहरणार्थ शिष्यवृत्ती, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता यासारखी जी देणी सरकार देत असते त्या देणी स्वरूपामध्ये सरकारकडून जो खर्च केला जाईल, म्हणजे सरकार शिष्यवृत्ती देण्यासाठी जो खर्च करेल, सरकार निवृत्ती वेतन देण्यासाठी जो खर्च करेल, सरकार बेकारी भत्ता देण्यासाठी जो खर्च करेल त्या खर्चाला हस्तांतरित देणी असं म्हणतात। आणि या हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नातून वगळाव्यात, वजा कराव्यात किंवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये। हे तिसरी दक्षता आहे। चौथी दक्षता आहे की देशातील व्यक्तींनी रोखे, कर्ज रोखे, भाग किंवा शेअर्स खरेदी करण्यासाठी जो खर्च केलेला असेल तो केलेला खर्च हा खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घेतला जात नाही किंवा मोजला जात नाही। म्हणजे भाग, रोखे, कर्ज रोखे यावरील खर्च हा खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घेऊ नये किंवा मोजू नये, ही एक दक्षता घ्यावी। आता पाचवी दक्षता लक्षात घेऊ, अप्रत्यक्ष कराची रक्कम मोजू नये, म्हणजे वस्तू आणि सेवांवर आकारण्यात येणारा जो अप्रत्यक्ष कर आहे, इनडायरेक्ट टॅक्स, याची रक्कम
ही खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना विचारात घेऊ नये किंवा ती मोजू नये, ही दक्षता लक्षात घ्यावी लागेल किंवा ही काळजी घ्यावी लागेल. 6वा मुद्दा आहे तो म्हणजे अंतिमच वस्तू आणि सेवा यांच्यावर होणाऱ्या खर्चाची रक्कम किंवा होणारा खर्च हा खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना विचारात घ्यावा लागतो. कारण अंतरिम वस्तूंच्या बाबतीत होणारा खर्च विचारात घेता येणार नाही किंवा विचारात घेतला जाणार नाही. खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना केवळ आणि केवळ अंतिम वस्तूंवर होणाराच खर्च मोजला जातो किंवा विचारात घेतला जातो. आणि शेवटी सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारच्या जे अनुदानं दिली जातात किंवा सबसिडी दिल्या जातात त्यावर सरकार जे खर्च करतं त्या खर्चाची रक्कम ही खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना विचारात घ्यावी लागते किंवा मोजावी लागते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना खर्च पद्धतीने जर राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर आपणास या काही दक्षता विचारात घ्याव्या लागतात किंवा ही काळजी घेऊन खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटनेकडून जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं तेव्हा उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत या दोन पद्धतीचा जास्त उपयोग केला जातो. कारण या खर्च पद्धतीमध्ये काही व्यावहारिक अडचणी भारतासारख्या विकसनशील देशात निर्माण होतात. त्याच्यामुळं केंद्रीय सांख्यिकीय संघटनेकडून म्हणजे CSO कडून भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत या दोन पद्धतींचा जास्त उपयोग होतो. जे विकसित देश आहेत, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, अशा विकसित देशांमध्ये उत्पन्न पद्धत जास्त वापरली जाते. असो, हे सगळं जरी असलं मुलांनो तरीही आता एक अत्यंत महत्वाचं मॅजिक तुम्हाला मी सांगतो. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना ते उत्पादन पद्धतीनं मोजा, ते उत्पन्न पद्धतीनं मोजा की ते खर्च पद्धतीनं मोजा, कोणत्याही पद्धतीनं मोजलं तरीही येणारं राष्ट्रीय उत्पन्न हे तेवढंच येतं. तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? बघा कसं ते मी एका मिनिटात एक उदाहरण देऊन सांगतो. असं आपण समजू की एक अर्थव्यवस्थेमध्ये किंवा भारतामध्ये एका वर्षाच्या काळात फक्त आणि फक्त एवढ्या एकाच पेनचं उत्पादन झालेलं आहे आणि तिचा व्यवहार झालेला आहे किंवा तिची विक्री झालेली आहे असं आपण मानू. बघा आता ही एकच पेन तयार झाली आणि बाजारात ती विकली गेली. मग पेन कंपनीला ही पेन बाजारात विक्री केल्यामुळे ही पेन कंपनीनं बाजारात 10 रुपयाला विक्री केली. मग पेन कंपनीला किती रुपये उत्पन्न मिळालं? 10 रुपये एवढं उत्पन्न मिळालं. मग पेन कंपनीला 10 रुपये हे मिळालेलं उत्पन्न, या उत्पन्नावरून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. कारण एवढी एकच वस्तू देशात उत्पादित होऊन ती विकली गेलेली आहे. त्याच्यामुळं या पेनची जी 10 रुपये किंमत आहे ती उद्योग संस्थेला मिळाली, ती तिचं उत्पन्न आहे. पेन कंपनीला जे 10 रुपये मिळालेले आहेत त्याच्यामध्ये पेन तयार होण्यासाठी लागणारा भूमीचा खंड, श्रमिकाचं वेतन, भांडवलाचं व्याज आणि संयोजकाचा नफा हे सगळं त्या उत्पन्नामध्ये आलं. मग यावरून जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाईल तेव्हा त्याला उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजणे असं म्हणायचं. बघा उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न किती आलं? 10 रुपये आलं. आता हे 10 रुपये आपल्याला अजून 2 ठिकाणी दिसतात. कसे ते बघा. बाजारामध्ये ही पेन किती रुपयाला विकलेली आहे? 10 रुपयाला विकलेली आहे. म्हणजे बाजारात या पेनची किंमत 10 रुपये आहे. मग एका विशिष्ट कालखंडात म्हणजे एका वर्षाच्या काळात देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांची
किंवा अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारातील किंमत विचारात घेऊन जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं तेव्हा त्याला आपण कोणती पद्धत म्हटलेलं आहे? बरोबर, उत्पादन पद्धत म्हटलेलं आहे. म्हणजे या एकाच पेनचं उत्पादन झालं आणि ही पेन बाजारामध्ये 10 रुपये किमतीला विकली. म्हणजे उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करायचं म्हटलं तर ते किती आलं? 10 रुपये आलं. बघा, म्हणजे उत्पन्न पद्धतीनं सुद्धा 10 रुपये आलं, उत्पादन पद्धतीनं सुद्धा 10 रुपये राष्ट्रीय उत्पन्न आलं. आता तिसरी आणि अंतिम पद्धत म्हणजे आता पाहिलेली खर्च पद्धत. आता खर्च पद्धतीमध्ये सुद्धा उपभोक्त्याने किंवा खाजगी उपभोक्त्याने एखाद्या वस्तूच्या खरेदीवर जो खर्च केलेला असेल तो खर्च विचारात घेऊन जेव्हा आपण उत्पन्न मोजतो तेव्हा त्याला आपण खर्च पद्धत असं म्हटलेलं आहे. मग समजा मी उपभोक्ता आहे, ही पेन मी बाजारामध्ये गेलो आणि ही पेन खरेदी केली, तर आता माझे या पेनच्या खरेदीवर किती रुपये खर्च झाले? म्हणजे माझ्याकडून या पेनच्या खरेदीवर 10 रुपये खर्च झाले. मग हे 10 रुपये झालेला खर्च जेव्हा मोजला जाईल आणि त्यानुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाईल तेव्हा त्याला खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजणे असं म्हणतात. बघा, म्हणजे खर्च पद्धतीनं असो, उत्पादन पद्धतीनं असो की उत्पन्न पद्धतीनं असो, तीनही पद्धतीनं जरी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तरीही ते सारखंच येतं हे सुद्धा आपल्याला यावरून समजलं. धन्यवाद.